सोलापूरच्या होडगी रोडवर रविवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास मोठा थरार घडलाय। कारखाना ते आसरा चौक दरम्यान रस्त्याचे काम सुरू असल्याने हातुरे वस्ती ते मजरेवाडी मार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे। त्यामुळे या परिसरात अपघाताची शक्यता वाढली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मद्यधुंद अवस्थेतील एका व्यक्तीने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वार तरुणाला जोरदार धडक दिली आहे। धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला फेकला गेलाय। जखमी तरुणाला तात्काळ जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। जखमी तरुण हा मजरेवाडी परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच जखमीच्या मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। यावेळी मद्यधुंद व्यक्तीला संतप्त नागरिकांनी चांगलाच चोप दिला। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्ती स्वतःची ओळख मी मजरेवाडीचा आहे असे सांगत जमावाशी वाद घालत होता। परिस्थिती चिघत असल्याचे पाहून तो घटनास्थळावरून निघून जाण्याचा प्रयत्न करत होता। मात्र नागरिकांनी त्याला पुन्हा पकडलं आणि जखमीच्या वाहनाचे तसेच उपचाराचे खर्च देण्याच्या अटीवर त्याला सोडून दिल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान जमावाकडून झालेल्या मारहाणीमुळे त्याची नशा उतरल्याची चर्चा परिसरात रंगली होती। या घटनेनंतर होडगी रोडवरील रखडलेल्या रस्त्याच्या कामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने काम पूर्ण करून दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी खुले करावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। अरे